नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका परिसरातील खापा नरसाळा येथील शेतकरी अरविंद शेंबेकर यांचे 1 हेक्टर शेतात उन्हाळी दोडक्याचं पीक लावलेलं होतं. अचानक वादळी वारा आणि पावसामुळे हे पीक जमीनदोस्त झाल्यानं या शेतकऱ्याचं 2.5 लाखांचं नुकसान झालंय. या शेतकरी शेंबेकर यांनी मार्च महिन्यात औद्योगिक प्रदूषणामुळे त्रस्त होऊन 5 एकरातील संत्रा मोसंबी झाडावर कुऱ्हाड चालवत शेतातील संत्रा मोसंबीच्या एकूण 1000 झाडांची कत्तल केली होती. याची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्याला मिळालेली नाही. याच शेतात उन्हाळी दोडके 2.5 एकरात लागवड केली होती. या दोडक्यातून चांगली कमाई सुरू होती. मात्र निसर्गाची दृष्ट लागल्यानं दिनांक 4 जूनला झालेल्या वादळी वारा आणि पावसानं 2.5 एकरातील दोडक्याचं पीक उद्ध्वस्त झालं. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. त्यामुळे शासन नैसर्गिक आपत्तीनुसार पिकाची नुकसान भरपाई देईल असे सोमनाथ साठे तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितलंय. शेतकरी अरविंद शेंबेकर काय म्हणाले पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. शिवराडे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खापा नरसाळा या गावचे शेतकरी त्यांची दोडकी पीक 2.5 एकराचं नष्ट झालं आहे आणि प्रशासनाने येऊन पाहिलं आणि अधिकाऱ्यांनी येऊन पाहिलं. तर त्या शेतकऱ्यांच्या घरी आम्ही येऊन गेलो. तर काय त्यांची त्या दिवशी कसा काळ होता आणि त्यांचं पीक नुकसान कसं झालं हे आपल्याला जाणून घेऊया. तुमचं आधी नाव सांगा. साहेब, माझं नाव अरविंद शेंबेकर, राहणार खापा नरसाळा. माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे. तर त्या शेतामध्ये मी दोडका गिलकी हे पीक लावलं होतं. या अगोदर संत्र्याचे झाडं होते त्या ठिकाणी. 1000 झाडं मी मागच्या 2-4 महिन्याच्या अगोदर येत नसल्यामुळे एक माझा प्लॉट जवळजवळ 11 वर्षाचा, एक 12 वर्षाचा, तसे 2 जवळजवळ 1000 झाडं माझ्याकडे संत्रा आणि मोसंबीचे होते. गेल्या 12-13 वर्षापासून येत नसल्यामुळे ते तोडले. शासनाला पण त्याची हाक आपण लावली होती. आमदार साहेब येऊन गेले, पाहणी करून गेले, कृषी तज्ज्ञ पण येऊन पाहून गेले, सगळेच पाहून गेले. परंतु त्याची बी काही शहानिशा झाली नाही. त्याचे पण काही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर पर्यायी पीक म्हणून उन्हाळ्यामध्ये दोडक्याला, काकडीला अशा प्रकारच्या पिकाला भाव राहते म्हणून मी ते दोडका गिलकी नावाचं पीक शेतामध्ये लावलं. व्यवस्थितपणे त्याचं संगोपन केलं, त्याला मांडव वगैरे केला आणि पीक जोमानं पिकाला म्हणजे बहार आली, चांगलं उत्पादन यायला लागलं. दर दुसऱ्या दिवसाला मला 6000 रुपये, 5000 रुपये, 30 रुपये किलोप्रमाणे मला नागपूर मार्केटला रेट मिळत होता. तर व्यवस्थित सगळं काही चालू होतं. परंतु त्या 4 तारखेच्या पावसामुळे, पाऊस तर कमीच होता परंतु वादळ एवढं जोरात होतं, अक्षरशः लहान लहान मुलं जर शेतामध्ये असते तर ते उडून गेले असते. एवढ्या जोरातनं ते वादळ होतं आणि त्या वादळामध्ये मी सुद्धा शेतामध्येच होतो. शेतामध्ये झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये एकटाच होतो. पाणी वगैरे ओललं. त्यानंतर ते सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर एवढं जोरात वादळ होतं की 4ही बाजूनं ते वादळ येऊन खूप जोरजोरात ते कधी इकडला मांडव पडाला, कधी तिकडला तो मंडप पडाला. सर्व इकडून तिकडून 4ही बाजूने येऊन ते पाऊस आणि त्या वादळामुळे माझं पूर्ण जे काही पीक आलं होतं, तोंडाशी आलं होतं. नुकतंच सुरुवात झाली होती. नुकतंच मला माझे सुगीचे दिवस त्या पिकाच्या माध्यमातून येत होते. प्रपंच थाटायचा 17-18 लोकांचा परिवार आहे. सगळं काही होतं व्यवस्थित. परंतु ते निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणा की आता त्या निसर्गाची एक करणी, आपल्या घशामध्ये घास गेला नाही आणि ते सर्व ते उद्ध्वस्त झालं साहेब. त्याचा शासनाला काय मागणी? शासनाला ते शासनाचे माणसं, पटवारी साहेब वगैरे, ते गणेश मोरे साहेब, पटवारी साहेब, कृषी खात्याचे पण ते महाल्ले मॅडम, वैष्णवी महाल्ले मॅडम, साठे साहेब वगैरे जे फोन वगैरे केले. तर ते पंचनामा वगैरे केला त्यांनी. तर साठे साहेबांनी म्हटलं की तुम्हाला योग्य ती नुकसान भरपाई शासनाच्या मार्फत होईल. परंतु आता बघू. आता मला एवढे झाडच तर माझे या अगोदर तोडण्यात आले, त्याचंच तर आतापर्यंत मला 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे. 12 वर्ष जे झाडं पोसले ते झाडं मी शेतातून काढून फेकले, त्याचेच आजपर्यंत 1 रुपया मीच नाही तर गावातले भरपूरशा शेतकऱ्यांनी संत्रा बाग येत नसल्यामुळे
आपले झाडं तोडले, पर्यायी म्हणून भाजीपालाचं पीक समजा किंवा इतर पालेभाज्या वगैरे जे काही कडधान्य वगैरे घेणं सुरू केलं. परंतु या निसर्गाच्या लहरीपणामुळे तिथे पण शेतकरी हतबल झाला साहेब. कर्जाचा डोंगर आहे, कर्ज आहे, बँकेवाले घरामध्ये चक्रा मारतात, पैसे द्या पैसे द्या. तसेच आमचे जे काही नुकसान भरपाईचे पैसे बँकेच्या खात्यामध्ये, चालू खात्यामध्ये आले, मोदीचे पैसे, काही नमोचे पैसे, तर ते बँकेवाले पैसे आमचे कापून टाकते साहेब. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.